लोकशाही मराठीचं लायसन्स हे निलंबित करण्यात आलेलं आहे। यूट्यूबवर आम्ही हा डिजिटल प्लॅटफॉर्म आपला आहे, याच्यावरती आम्ही तुमच्या भेटीला येतोय। यूट्यूबवर तुम्ही आम्हाला लाईव्ह बघताय। 30 दिवसांसाठी ही कारवाई केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून केली आहे आणि अनेक लोकशाहीवादी व्यक्ती महाराष्ट्रातले नागरिक आपल्यासोबत जोडले जाऊन ही आपली भूमिका मांडतात। अनेक प्रेक्षक आहेत जे प्रतिक्रिया करत येतात, त्यांची प्रतिक्रिया यूट्यूबवर मला वाचून दाखवणे तर गरजेचं आहे। पुढच्या आपल्या प्रतिक्रिया घेण्याआधी विशाल भडबडे म्हणतात, लढत राहा, भविष्य तुमचंच आहे। नक्की आम्ही लढत राहू, सोडणार नाही, ही लढाई आम्ही लढत राहू। यस, भास्कर गायकवाड म्हणतात, अवघड आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आहे, नक्की विचार केला पाहिजे राज्यकर्त्यांनी याचा। अशोक शिंगारे म्हणतात, जनता आपल्या लोकशाहीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। धन्यवाद अशोक शिंगारेजी तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल। किरण जक्कनवार हे निषेध व्यक्त करतायत। कृष्णकुमार देशमुख म्हणतात, मी लोकशाही सोबत आहेत। धनश्री पालांडे म्हणतात की आम्ही तुमची वाट बघतोय। नक्की 30 दिवसांचा वेळ कदाचित लागणार नाही, पण आम्ही जर लागला तरी 30 दिवसांतर पुन्हा आम्ही येऊ, पण त्याच्या आधीच आम्ही कोर्टात जाऊन याच्या मागे दाद मागणार आहोत। आम्ही नक्कीच याच्याबद्दल तुमची भूमिका मांडू। खरं कारण काय ते सांगा, नक्कीच सांगू। ती पूर्ण नोटीस मी तुम्हाला पूर्णपणे वाचून दाखवीन काय त्याच्यात म्हटलं आहे। अक्षय उघडे म्हणतात की लोकशाहीच्या मागे आम्ही सदैव उभे राहणार आहोत। तुमच्यासारख्या लोकशाहीला मानणाऱ्या प्रेक्षकांचीच खरं तर आम्हाला गरज आहे। राहुल चिंदे म्हणतात, चांगल्या माणसांना त्रास होतोय, होय, पण तरीसुद्धा अशी कारवाई झाली असेल तर आम्ही त्याच्यावरनं हटणार नाही। गोविंद तळे म्हणतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत। अशा वेगवेगळ्या प्रेक्षकांच्या खरं तर प्रतिक्रिया आहेत। संतोष मोरे म्हणतात, सामान्यांच्या प्रतिक्रिया घ्या, तुमची प्रतिक्रिया आम्ही घेतोच आहेत। संतोष, तुमची प्रतिक्रिया इथे मी घेतलेली आहे। लढत राहा, जनता सुज्ञ आहे, अर्जुन सावंत म्हणतायत। हजारो प्रेक्षक खरं तर बघतायत ब्रॉडकास्ट यूट्यूबवरती आणि त्यांचा आम्हाला इथे भरभरून पाठिंबा इथे मिळतो। सगळ्याच प्रतिक्रिया तर शक्य नाही, पण ज्या समोर मला येत आहेत त्या मी प्रतिक्रिया इथे वाचून दाखवतोय। स्पृहा सपकाळ म्हणतात की आम्ही सामान्य लोक तुमच्या सोबत आहोत, निर्भीडपणे पत्रकारिता करत राहा, नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र तुमची दखल घेईल। आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार आणि लोकमत पुण्याचे संपादक संजय आवटे देखील जोडले गेले आहेत। संजयजी, तुम्ही पत्रकारात, एक पत्रकार म्हणून मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। इतकी वर्षाची तुमची पत्रकारिता आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत। आजचा दिवस हा जो आहे लोकशाहीवरती 30 दिवस बंदी आणण्याचा, तो तुम्हाला कसा वाटतोय? नाही कमलेश, मुळामध्ये हा निर्णय फारच भयंकर आहे आणि लोकशाहीवर हल्ला होतोय वगैरे असं आपण काय म्हणत असतो, पण लोकशाही वृत्तवाहिनीवरचा हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहेच आणि एका अर्थानं हे अत्यंत त्रासदायक जरी असतं तरी सुद्धा त्या अर्थानं अपेक्षित पण आहे। कारण ज्या प्रकारे तुम्ही सर्वसामान्य माणसांची भूमिका मांडत आहात आणि कालखंड असा आहे की सर्वसामान्यांची भूमिका, सर्वसामान्यांची बाजू कोणी मांडूच नाही। किंबहुना नोम चोम्स्की, ज्याला मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट असं म्हणतात, त्या प्रकारचं कन्सेंट तयार करायचं, सहमती तयार करण्याचं एकूण राजकारण सुरू आहे। मी असहमत आहे असा वेगळा असहमतीचा कुठलाही उच्चार कोणी करू नये आणि असा उच्चार जे कोणी करतात त्याला मग शूट द मेसेंजर, त्याला संपवून टाका, त्याला हे करा, अशा प्रकारचा प्रयत्न सातत्यानं सुरू दिसतो आहे। आणि मला असं वाटतं की हा जो प्रयत्न केला जातोय तो कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्ही सांगता आहात, ज्या प्रकारे मी पण आता तुमच्या युट्यूब चॅनलवर बघतोय आणि बाकी ठिकाणी सोशल मीडियावर पण ज्या प्रकारच्या कमेंट्स दिसत आहेत, याचा अर्थ असा आहे की शेवटी लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस महत्वाचा असतो। अंतिम सत्ता सर्वसामान्य माणसाची असते, वी द पीपल ऑफ इंडिया। त्यामुळे हा देश हा सर्वसामान्य माणसांचा आहे, सत्ता सर्वसामान्य माणसांची आहे। त्यामुळे कोणी कुठलाही निर्णय घेतला तरी सुद्धा सर्वसामान्य माणूस तुमच्या बाजूने आहे, तुमच्या बाजूने उभा आहे, हे मला जास्त महत्वाचं वाटतं। कमलेश, हा 30 दिवस हा एकूणच या लढाईमधला फार कमी टप्पा आहे आणि त्याच्या आत तुम्ही पुन्हा ऑन एअर याल याची मला पूर्णपणे खात्री आहे। पण मला असं वाटतं की एकूणच हा लढा इतका मोठा आहे की त्यामध्ये हा कालखंड, हा कालावधी फार कमी आहे। तुम्ही अजिबातच हिंमत हरता कामा नये। गेल्या काही दिवसांमध्ये खरं म्हणजे तुमच्या वाहिनीचं वय तसं फार कमी आहे। प्रामुख्यानं तुम्ही जेव्हा मुख्य संपादक म्हणून सूत्र स्वीकारली त्याला एक फार दिवस झाले तसं मला वाटत नाही, पण एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही ज्या प्रकारचे अनेक विषय मार्गी लावले, तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या अनेक आशा आकांक्षा वेदनांना उद्गार दिला, ज्या प्रकारची पत्रकारिता केली, मला हे निश्चितपणे वाटतं की जे काही तुम्ही केलेलं आहे उद्या इतिहासामध्ये जेव्हा पत्रकारितेची नोंद केली जाईल, पत्रकारितेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तुमच्या या पत्रकारितेची नोंद निश्चितपणे केली जाईल। तुम्ही ज्या प्रकारचे विषय केले, ज्या प्रकारची मांडणी केली, कुठले आक्रस्ताळेपणा नाही, कुठले अभिनिवेश नाही, तुमचे जे टॉक शोज असायचे किंवा असतात, म्हणजे तुमचे जे टॉक शोज असतात किंवा तुमची जी बाकीची मांडणी असते, तुमची एकूणच मांडण्याची पद्धत ही अत्यंत अभिनिवेश शून्य पण तरीही भूमिका घेत फार नीटपणे, सम्यक, सकारात्मक, संयमित
अशा पद्धतीचं जर्नलिझम तुम्ही केलं आणि मला असं वाटतं कमलेश की या प्रकारचं काम तुम्ही करावं अशीच लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या डिजिटल आहे आणि लवकरच तुम्ही ऑन एअर याल, पण मला खात्री आहे की सर्वसामान्य माणूस तुमच्या बाजूने आहे. तुम्ही त्याच क्षमतेनं त्याच हिमतीनं लढत राहा. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, लोक तुमच्या सोबत आहेत. खूप खूप धन्यवाद. एक वरिष्ठ पत्रकार म्हणून, एक लेखक म्हणून तुमचं मत हे महाराष्ट्र नेहमी ऐकत असतो आणि तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद संजय आवटेजी, तुम्ही भूमिका मांडल्याबद्दल. मला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.